पुणेकरांचं आणि मिसळीचं नातं काय आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण अस्सल पुणेकराला अस्सल कोल्हापुरी मिसळ खायची असेल तर कुठे जायचं हा प्रश्न नक्की पडतो. तर तो प्रश्न आज आपण सॉल्व करूया आणि जाऊयात आपल्या आजच्या खास ठिकाणी कोल्हापुरी मिसळ खायला. तर आज आपण आलो आहे अरिहंत मिसळमध्ये, जे की आहे पर्वतीमध्ये. यांचे टोटल 5 ब्रांच आहेत. आम्ही असं ऐकलं आहे की इथली मिसळ जिभेचा ताबा घेते आणि इथला दहीवडा पोटात गारवा देतो. सो वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आणि जाऊयात आता आपण मिसळ खायला आणि दहीवडा खायला आणि बघूयात की आपल्याला ते आवडते का आणि खरंच जिभेचा ताबा घेते आणि पोटात गारवा देतो. थोडा झटका आहे, पण जे काही मसाल्यांची चव आहे ना कमाल आहे. नाहीतर कोल्हापुरीच्या नावाखाली नुसतं जाळ करतात, पण हे तसं नाही आहे. मसाल्यांची चव इतकी कमाल आणि अप्रतिम येते ना, मस्त आहे. म्हणजे पहिल्या घासातच एकदम असा बस्ट मिळतो फ्लेवर्सचा. मस्त आहे, मस्त आहे. मला फार आवडली. मट्टा घेऊन बघू. मस्त कोथिंबीर वगैरे घातली त्याच्यावर, छान. वा, मठ्ठाही छान आहे, मस्त रिफ्रेशिंग आहे. ती मिसळीबरोबर मस्त छान कॉम्प्लिमेंट करते, मस्त वाटते मला. तर आता आपल्याला अरिहंत मिसळचे जे ओनर आहेत ते याविषयी थोडी माहिती देतील की कसं चालू केलं, काय चालू केलं. तर तेच सांगतील, ते तुम्ही ऐका. नमस्कार. नमस्कार. थोडी माहिती सांगाल का, जेणेकरून लोकांनाही कळेल? माझं नाव प्रीतम पाटील. मी आर्यंत पर्वती ब्रँडचा ओनर आहे. तर आमची आर्यन मिसळ आहे ती 2005 पासूनची आहे. त्यानंतर वाकड, मग ही पर्वती, नंतर पुनावळे, नंतर मग बाल्या, अशा म्हणजे टोटल 5 शाखा आहेत. रिसर्च आहे. आमचं स्पेशली सेंट्रलाइज किचन आहे, तिथं सगळे मसाले एकत्र बनतात आणि मग तिथून सगळीकडे डिस्पॅच होतात. घरगुती पद्धतीचे मसाले आहेत, त्याच्यामुळे ह्याला टेस्ट अजून इन्हान्स होते, वाढते. दादांचं ह्याच्यामध्ये 20 वर्षाचा रिसर्च असल्यामुळे आम्ही सध्या मिसळ, पावभाजी, पुलाव, दहीवडा, अख्खा मसूर, सांगली कोल्हापूरची अख्खा मसूर स्टाईल, जम्बो रोटी, असे वेगवेगळे विविध आयटम्स, तसेच सांगली कोल्हापूरची चव असलेली मिसळ आणि पाणीपुरी देखील आमची इथे भेटते. मी जेव्हा आप्पाची खिचडीमध्ये व्हिडिओ शूट करत होतो तिथे मला एक काका भेटले. काकांनी मला एक प्लेस सजेस्ट केली आणि थँक्यू काका, खरंच छान मिसळ आहे, मला फार आवडली. तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही फॉलो करू शकता. हे त्याचे हँडल्स आहेत. मिसळ तर उत्तम होतीच, आता यांची पुढची स्पेशालिटी आपण ट्राय करणार आहोत, ते म्हणजे दहीवडा. चाटमध्ये कुठलं दही मिळतं ना, दह्याचा पदार्थ, तसं दही लागते. चिंचेचं पाणी, तिखट, थोडासा मसाला वाटतं, चाट मसाला, म्हणजे कमाल लागते. आणि हा दहीवडा नॉर्मल मेदूवडा आहे, तर अतिशय सॉफ्ट आहे. हा व्हिडिओ आवडला असेल आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जर का तुम्ही अरिहंत मिसळमध्ये गेला असाल तर तुमची कुठली फेवरेट मिसळ आहे तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअरही करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.